हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असालच. तर मला माहिती आहे आपला ब्लॉग खूप दिवसानंतर येतो आहे, कारण त्याला एक कारण पण तेच आहे. तुम्हाला माहिती आहे मी ऑफिसला जातो, जॉब आहे माझं, तर त्यामुळे काय टाईम भेटत नाही आपल्याला एडिट वगैरे करायला. पण आता आज आम्ही चाललो आहे, आज विकेंड आहे, तर थोडा डेली रुटीनमधून ब्रेक म्हणून आज आम्ही चाललो आहे रेवदंडा बीच. तर तुम्ही बघू शकता इथे भूषण, मी, भूषण आणि विराज आहे. ओळखता ना आम्ही खूप दिवसानंतर. खूप दिवसा म्हणजे वर्षानंतर मला वाटतं ब्लॉग येतोय. देव जरा जास्तच बिझी झाला हो. आमच्या ग्रुप मध्ये, त्याला टाइम नाही भेटत आहे ब्लॉग वगैरे करायला. आणि आता विराज येतोय, आम्ही घ्यायला आलो विराजला. त्याच्यानंतर आम्ही जाऊ खारघरला आशूला घ्यायला. आशूने लोकेशन पाठव. हो, आणि मग तिथून डायरेक्ट थेट रेवदंडा. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला भेटेल बघायला काय काय आहे या ब्लॉग. बघा विराज फुल गोवा स्टाईल मध्ये येत आहे, गोव्याला चाललोय. चला गाईज, आता आम्ही निघालोय विराजला घेऊन. आता चाललो आम्ही खारघर रांजणपाडा आशूला घ्यायला. त्याच्यानंतर आम्ही बघू नाश्ता करू मध्ये रस्त्यात आणि डायरेक्ट जाऊ रेवदंडा. काय बोलता काय? तर आलो आम्ही आता खारघरला. इथं बघा हवाईयन बॉईज. आम्ही चाललोय थायलंडला. थायलंड जा रे भाई. मिनी थायलंड येणार आहे. ऍटमॉस्फिअर एकदम मस्त शांत आहे, असं ऊन बिन जास्त काय सध्या नाही. क्लायमेट नाहीये. खूप मस्त क्लायमेट आहे हो, एकदम. भरपूर छान क्लायमेट. एनर्जेटिक क्लायमेट आहे एकदम. सगळ्यात जास्त लेट या माणसाने गेले, या माणसाने. नटाला टाइम लागतो. नटायला नाही, लेट उठलो मी जरा. आणि आता मी आणि देव मस्त 8 वाजता. मी तर सकाळीच उठलो 6 वाजता. आता आशूची वाट बघतो आम्ही, आणि इथून आम्ही आता बघू, जाऊ कर्नाळामध्ये नाश्ता करू. कसे दिसतो आम्ही सांगा जरा कमेंट मध्ये. मस्त Comment छान करा मित्रांनो, छान comment कमेंट करा आमच्या. एकदम असे 3 गोरे चट्टे लडके मार्केट. तवर याचं कर ना, तो येईन तवर. चला, तर आता आलेला आहे आपला मित्र आशू. काय बेसला पण आतमध्ये. हॅलो, त्याला तुम्ही बघितलंय फायनली रानसई डॅमच्या ब्लॉग मध्ये. चालवतं गाडी? गाडी चालवतं का? आता विराजचा पण ब्लॉगिंग चालू आहे. मित्र आमचे सगळे ब्लॉगर्स आहेत. देवचं युट्यूब चॅनल आहे, भूषणचं युट्यूब चॅनल आहे, माझं युट्यूब चॅनल आहे. जिथं तुम्हाला आवडेल भूषणचं आहे? कॉन्टेंट भूषणचा आहे पण अजून चालू कॉन्टेंट नाही. तुम्हाला भूषणकडे जावा, व्लॉग मध्ये तिन्हीकडे बकचोदी करायला भेटेल तुम्हाला. समजलं? काय झालं बेटा? मजा तुम्हाला व्लॉग मध्ये बघायला भेटेल. माझ्याकडून जर मिस झालं तर याच्या ब्लॉग मध्ये जाईल, याच्या ब्लॉग मध्ये मिस झालं तर भूषणच्या ब्लॉग मध्ये असं मिळेल. एक पण मुवमेंट नाही आहे आणि तुम्हाला भेटेल. आणि जे अनसेन्सर्ड ब्लॉग आहे ते नाही भेटणार तुम्हाला. आता आम्ही आम्ही असे cut करून ड्रायव्हर टाकू. चेंज केलाय. ड्रायव्हर घेत पाणी. नाश्ता करायला. दर्शन घ्या गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही निघालोय. आम्ही आता ड्रायव्हर चेंज केलाय. रो ड्रायव्हर घेतला आता. ड्रायव्हर घेतला. एक तासामध्ये एक तासामध्ये अलिबाग. अलिबाग. नाही तो पैसा डबल. हा. चला, आता आम्ही अलिबाग मध्ये कोणाकडे चाललोय तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणारच आहे. तर हा स्पेशल ब्लॉग व्यक्ती आहे ते खूप. शेवटपर्यंत बघा. त्या व्यक्तीने आमच्या खाण्यापिण्याची सगळी सोय केलेली आहे. खाण्याची, राहण्याची नाही केली. राहण्याची आम्ही करू आमचं. आणि बघली. आतमध्ये नाही भाई. नेक्स्ट लेवल आहे. काय आम्ही आलो आता हॉटेल साई सहारा. नाश्ता करतो इथे. नाश्ता करून आता इंट्रोडक्शन. भूषणला फोटो काढायचे आहेत. चला आम्ही नाश्ता करतो आधी, नंतर फोटो शूट करतो. चला, तर आम्ही आलोय नाश्ता करायला. विराजनी वडा उसळ मागवलाय, मैसूर मसाला डोसा. मैसूर मसाला डोसा. मी ऑनियन उत्तप्पा ऑर्डर केलाय. आज सगळे बघा एकदम मॉडेल बनवलं. मॉडेल पहिल्यांदा अलिबागला चाललं. बोल बोल. असं अशा वागतात सगळं पहिल्यांदा अलिबागला चाललं. खूप महिन्यांतर चाललं ना. विराजला काहीतरी बोलायचं. विराज बोल. सगळे अलिबागला कारनामे करून झाले. आता फक्त पोरांसोबत अलिबागला पहिल्यांदा झाले. बाकी काही नाही. बोल बोल, काय बोलतोय? बोल बोल. नको जास्त होईल ते. कॉन्ट्रोवर्शियल आहे. ब्लॅकलिस्टेड आता
नाश्ता करून घेतो. उत्तप्पा आलेला आहे, तिथे वडा उचल आलेला आहे आणि म्हैसूर मसाल्यासाठी अजून 20 मिनिटं लागणार आहेत. चला खाऊन घेतो आम्ही आता. म्हैसूर मसाला डोसा साधी थंडी डोसा एकदम भारी एक नंबर दिसते अख्खा जेवण. चला आता आपण मग सुरुवात करूया मस्त. बघा. समजलं चला काहीच आमचा आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता आम्ही निघालोय जायला रेवदंड्याला. काय बोलता काहीच. एकदम ऊन चालू झालेलं आहे, थोडं थोडं चटके बसायला चालू झालेली आहे, पण आमच्या गाडीला फिल्म लागल्या कारणाने आतमध्ये चटके नाही लागत आहेत. बाहेर तरी आहे थोडंसं लागतंय, एवढा नाही. पण एवढा नाही लागत. एकदम मस्त नाश्ता केलाय आम्ही, सगळ्यांची पोट अशी बाहेर आली आता. पोट टाईट झालाय. काहीच. तर आता आम्ही पोयनाड क्रॉस केलाय. ट्रॅफिक होती पोयनाडमध्ये आणि इथे बघा एक मेंबर डाऊन झालाय. रिचार्ज कपली एक मेंबरची जास्त झालं. सकाळी सकाळी खूप एनर्जी होती त्याच्यामध्ये. अलिबागला जायचा. आता बघू शकता मित्र माझा मस्त शिट्ट्या मारतोय, गोरतोय तो. आम्ही तिघं ऍक्टिव्ह होतो अजून. कसं वाटतं विराज? चलो चलो. आता पोचू आम्ही. अजून 1 तास दाखवतोय. आज ट्रॅफिक भरपूर आहे. चलो. काहीच. तर आता आम्ही रेवदंड्याला पोहोचलोय, पण ज्या व्यक्तीकडे आम्ही चाललोय त्याच्यासाठी काय घेतलं नाही, तिच्यासाठी काही घेतलेलं आता नव्हतं. त्यांच्याच घराच्या बाहेरच्या दुकानातून तर आता काहीतरी खायला खाऊ घेतो त्यांना. चला आम्ही खाऊ घेऊन येतो. तू बघत राहा. येतो तू पण. आशू बसले गाडीतच. आम्ही जाऊन येतो. गाडीतच बसून. चलो. इथून आता मिठाई घेतो आम्ही. आम्ही घेतले कॅडबरी, गुलाबजाम. ये पण जेवण आम्ही गुलाबजाम घेतोय. भूषणचं म्हणणं आहे ते आपल्यालाच भेटतील जेवणावर. आणि गजरे घेतोय. कोणाला घेतोय गजरे? आता बघू. प्रीतमच्या मम्मीसाठी गुलाब नको. पलावीला घ्यायचे तुमका. चाफ्याची फुलं घ्या. कलिंगड त्यांचे पायनॅपल आहेत. घेतले आम्ही खाऊ. बघू शकता तुम्ही. कुठे चाललं तुम्हाला समजेल आता. गजरे गजरे कोणासाठी घेतोय नक्की, तर अजून थोडा वेट करा तुम्ही. अजून 5 मिनिटात पोहोचू आम्ही घरी त्यांच्या. चला. रेवदंड्याला आम्ही कोणाकडे आलोय तुम्हाला शंका आली असेल तर हीच ती क्रिमिनल. चला इथं गाडी पार्क केलं. पार्क केलेली आहे एकदम. नमस्कार. आणि हीच आमची प्रमुख पाहुणे आमची, ज्यांच्यासाठी आम्ही प्रीतम. प्रीतम. चला प्रमुख हस्ती आता आमची फ्रेंडशिप कशी झाली त्याच्यासाठी वेगळा ब्लॉग बनवायचा लागेल. पॉडकास्ट सगळेच लागतील. चला आता जाऊन आपण जरा पेट पूजा करून घेऊ. काहीच बघा आम्ही आलोय प्रीतमच्या घरी. काय बोलते आशू? हाताची घडी नाकात बोट. काय 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 हाताची घडी नाकात बोट. आल्यापासून बोलपट मुलगा एकदम शांत झाला. अलिबाग चला आता आम्ही जेवून घेऊ. का इकडे ये. मस्करी करतात माझी. जेवणाची सोय. आज आपण येतोय आज सुरमई, सलाड आहे, हे काय मशरूम, मशरूम,
वर हिरवी चटणी आहे. आणि आमच्या काकींनी बनवलंय. हाय करा, हाय. बघा रंगबिरंगी ताट. चला आता आम्ही जेवतो. आशू काय बोलतो? आशू दमलास? असं नाही रे, देव आहे ते. आणि इथे बघा स्वीट मध्ये बासुंदी. इथे प्रॉन्सची करी आहे, सुरमई आहे, कोशिंबीर आहे, रबडी आहे, मस्ती करतो ते. हे काय पुदिना चटणी आणि पालक येतो. पालक टाक त्यांचे ते कॅरमल कस्टर्ड. हा ट्रेस लेचेस. कॅरमल कस्टर्ड बनवलेला आहे. ते चमचा ठेवायचे. फ्रीज करून दिले. फ्लिप स्वतः तोंडात करेल. काय बोलतो भूषण? अरे तो हे ना विराज आहे ना. कॅरमल कस्टर्ड काय बोलतात? आओ गाईज. कॅरमल कस्टर्ड खालो आई. आणि हा कॅरमल कस्टर्ड प्रीतमने बनवलाय. नाही हा कॅरमल कस्टर्ड काच प्रीतमने बनवला. कोणी बनवलंय मग? नाही वाटत. गाईज तर झालं आमचं जेवण वगैरे. मागेच काय बघ किती भारी वाटतंय. हे लॉक केलीस काय? हे लॉक कर भूषण. गाईज तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. खूप भारी जेवण केलेलं. नंबर वाटते. एक नंबर व्ह्यू. एक नंबर येतो समोर. आमच्या समोरच तर डायरेक्ट. आता आम्ही जाऊन चेक इन करू. आणि इथे समोर बघा तुम्ही. थांबा एक मिनिट. आम्ही इथेच बीच फेसिंगलाच घेतलेलं आहे स्टे. ते बघा समोरच बीच आहे. चाललंय आशू. आणि इकडे बघा ब्लॉग काढतो आम्ही. अरे बघायला नाही आले पागल. आम्ही आता फ्रेश वगैरे होऊन कपडे चेंज वगैरे करून आलो. नाही बघा मगाशी तिचा अवतार तुम्ही बघितला असेल. आता बघा या जामच ऊन आहे बाबा. मस्त वाटते जरा. मी 6:30-7ला येते. सनसेटला आलो आम्ही मागे. आणि हा मित्रांनो ही आता जाणार आहे जर्मनीला येस येस. लवकरच. हे मी चांगली दिसते म्हणजे शाईन होतं. Oh my God, thank you so much. हे जरा हे कुछ ज्यादा हुआ. पहिल्यांदाच कॅमेरा पहिली बार कॅमेरा देखते तो लोग ऐसा ही बोलते. आमचं आम्ही आल्यामुळे तुला ग्लो आलाय समजलं का? थँक्यू. हो. चला आता आम्ही जरा 1-2 फोटो शूट करून घेऊ. हां उन्हात मुस्काट तापायला. नाही आहे ठीक आहे. गाईज बघा सगळ्यांचा फोटो शूट व्हिडिओ शूट सगळं करून झालेला आहे. वा 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 बेटा वा. और करो साईड. सनसेट. आता काय नाही. आता आम्ही जाऊ डिनर थोड्या वेळात. काय बोलतं विराज? भरपूर सुंदर वाटलं. एक नंबर आहे. बीच एकदम प्लेझंट आहे. वातावरण पण असं गरम वगैरे होत नाही. आणि इथून खूप सुंदर एकदम सुंदर बीचचं दृश्य दिसतंय. तू या बघा. चला मग आपण आता भेटू थोड्या वेळात. तुला कसं वाटलं? मजा आली जरा. डेली रुटीन लाईफ मधून थोडा ब्रेक. लय मस्त वाटलं. एकदम सुकून बोलू शकता. संध्याकाळी असं बीचवर शांत वाटतं एकदम. एकदम शांत. म्हणजे डोक्यातला जो स्ट्रेस असतो ना एकदम रिलीफ होतो. आणि या बीचवर कोणच नाहीये लिटरली. आमच्याशिवाय कोणच नाही. जास्त करून वॉकिंग डिस्टन्स मध्ये. हो भरपूर सुंदर. चला मग आपण भेटू. पार्ट टाइम जॉब करतो. चला तर आता आमचं लंच पार्ट वगैरे टाइम व्लॉग एंड होतोय. नाही अजून नाही लगेच. आता आम्ही जाणार आहेत डिनर साठी नाही व्लॉग एंड होतोय. पूर्ण ब्रह्म हॉटेलमध्ये. व्लॉग एंड होतोय. तेव्हा आम्ही एंड करू. इथेच व्लॉग एंड होतोय. चला सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे. बघा 5 जण.
गाईज बघा आपण आता नाश्ता करतोय. कारण की ऑप्शन अवेलेबिलिटी आहेच नाही, काय करणार. इथं तुम्ही लांब लांबपर्यंत तुम्हाला नाही हॉटेल भेटणार, काय मी भेटणार. घेतलाय समोसा. चला गाईज तर हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. अजून हां नाही बस. जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.